अनेक विद्यार्थी आणि पालक यांना बरेच वेळेस मनामध्ये शंका असते की नवोदय प्रवेश परीक्षेसाठी किती गुण असल्यास निवड होते. त्यासाठी आपणास परीक्षेचे मधील एकूण घटक, एकूण प्रश्न, सिलेबस काय असतो याबद्दलची माहिती असावी. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये एकूण 3 विषय आहेत. पहिला म्हणजे भाषा, दुसरा विषय गणित आणि तिसरा विषय जो आहे तो म्हणजे मानसिक क्षमता. तर आपण सविस्तर या 3 विषयावर बोलण्यापूर्वी आपल्याला याचे एकूण वेटेज म्हणजे भाषेचे परीक्षेमध्ये 20 प्रश्न असतात आणि या 20 प्रश्नासाठी एकूण 25 गुण आपल्याला मिळतात. गणिताचे एकूण 20 प्रश्न असतात आणि याला सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये 25 गुण आहेत. मानसिक क्षमता यावर मात्र आपल्याला एकूण 40 प्रश्न विचारले जातात आणि हा 50 गुणासाठी भाग आहे. तर एकूण या पद्धतीने जर आपण विचार केला 80 प्रश्न 100 गुण. आता पहा, बारकाईने जर आपण थोडं निरीक्षण केलं तर या पूर्ण 80 प्रश्नासाठी आपणास एकूण 2 तास वेळ दिला जातो. 2 तास म्हणजे वेळ भरपूर असतो हे लक्षात घ्या. 80 प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिटे. आता नेमकं महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी जर नवोदय प्रवेश परीक्षा देत असेल किंवा नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असेल तर जनरली सर्वच मुलांना भाषा आणि मानसिक क्षमता यामध्ये चांगले गुण मिळतात. चांगले गुण म्हणजे तरी किती? तर हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला तर नवोदयला जॉईन होण्यासाठी किंवा नवोदय प्रवेश परीक्षा पात्र होण्यासाठी किती गुण पडणं गरजेचं आहे, अभ्यास कसा करावा लागणार आहे, कोणत्या विषयामध्ये किती गुण पडलेच पाहिजेत, या सर्व बाबींची चर्चा तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका आणि या चॅनलवर नवोदयचे स्कॉलरशिपचे भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आता आपण समजून घेऊयात भाषा या घटकाचा जर विचार केला तर एकूण 20 प्रश्न आहेत. 20 प्रश्न म्हणजेच 4 उतारे. म्हणजे 4 उतारे सोडवलं की भाषा हा भाग संपतो आणि या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 20 पैकी 20 प्रश्न 25 पैकी 25 गुण घेता येतात. त्यानंतर आपण मानसिक क्षमतेचा विचार करणार आहोत. मानसिक क्षमतेमध्ये 40 प्रश्न आहेत. आजही तुमच्या मुलांनी जर समजा मानसिक क्षमतेचे 40 प्रश्न सोडवले तर त्या विद्यार्थ्याला 36 ते 37 प्रश्न अगदी ॲक्युरेट सोडवता येतात. मग आपल्या मुलाची तयारी करायची आहे ती 3 ते 4 म्हणजे 40 पैकी 40 घेण्यासाठीच हे लक्षात ठेवा. राहिला प्रश्न गणिताचा, तर गणितामध्ये एकूण 20 प्रश्न आणि 25 गुण आहेत. तर या ठिकाणी आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. म्हणजे नवोदय प्रवेश परीक्षेसाठी किती गुण आवश्यक आहेत जर असं विचारलं तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो किंवा शिक्षकांशी जेव्हा माझी चर्चा होते 1 किंवा 2 प्रश्न चुकला तरच तुम्ही नवोदयला लागू शकतात हे मी नेहमी सांगत असतो. त्यामुळे आपलं टार्गेट कसं असलं पाहिजे, आपण तयारी कशी करावी याबद्दलची या ठिकाणी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर पहा, नवोदय जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला भाषेला पैकीच्या पैकी म्हणजे 20 प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत. त्याचबरोबर मानसिक क्षमता याचे 40 पैकी 40 आले पाहिजेत. म्हणजे 60 प्रश्न तुम्हाला या 2 विषयामध्ये मिळालीच पाहिजेत. हे टार्गेट तुमचं असलं पाहिजे आणि हे तुम्ही सहज मिळवू शकता किंवा सहज करू शकतात. आता यानंतर राहिला प्रश्न गणिताचा, त्यालाच आपण अंकगणित असं सुद्धा म्हणतो. अंकगणिताचा जर विचार केला तर अंकगणिताचा विचार करत असताना
20 पैकी भीती बाळगायचं अजिबात कारण नाही. 20 पैकी 10 प्रश्न सर्वांनाच सुटतात. त्यानंतरचे 5 प्रश्न हे मध्यम मुलं म्हणजे जे मध्यम मुलं आहेत त्यांना सुटतात, म्हणजे प्रश्न सुद्धा तसे मध्यम असतात. तर आता कस काय आहे पहा. इकडं तुम्ही 60 गुण घेऊ शकतात, इथले 15 प्रश्न सहज सोडवू शकतात. अशा पद्धतीने 75 प्रश्न बरोबर तुमचे येतात. पण नवोदयचं जे मेरिट आहे ते ठरतं या गणिताचे जे काही अवघड प्रश्न आहेत, अवघड 5 प्रश्न. मग हे नेमकं अवघड 5 प्रश्न कोणते असणार आहेत किंवा अवघड 5 प्रश्न कोणत्या घटकावरचे येतात ते पण आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गणिताला जर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकलात तर नवोदयचा तुमचा प्रवेश 100% निश्चित आहे, हे लक्षात घ्या. गणिताला जर पैकीच्या पैकी किंवा 20 पैकी 19 घेतलात आणि इकडे जरी पैकीच्या पैकी घेतलात तर तुमचा प्रवेश निश्चित आहे. कारण आपणास माहिती आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी, शहरी भागातील विद्यार्थी, त्यांचं जागेचं डिवायडेशन, प्रत्येक जिल्ह्याला फक्त 80 कॅन्डिडेट निवडले जातात. तर ते सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पाहूया आपण गणितामध्ये असे कोणती घटक आहेत, गणितातील घटक जे घटक नवोदयी निवड होण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला आणि महत्वाचा घटक तो म्हणजे शेकडेवारी. त्यानंतर दुसरा घटक सरळ व्याज. तिसरा घटक शाब्दिक उदाहरणे. चौथा घटक काम, काळ, वेग यावरील प्रश्न. आणि 5वा घटक म्हणजेच भौमितिक किंवा भौमितिकमध्ये क्षेत्रफळ, घनफळ आणि या संबंधीचे जे काही शाब्दिक उदाहरणं आहेत ते. आणि हेच 5 चॅप्टर आहेत जे तुमच्या मुलाचे नवोदयी प्रवेश निश्चित करू शकतात. आता बऱ्याच जणांना वाटतं शेकडेवारी तर खूप सोपा आहे. शेकडेवारी सोपा आहे, परंतु त्याचा जर उपयोजनात्मक प्रश्न विचारला, उपयोजनात्मक प्रश्न, तर मात्र विद्यार्थी गडबडतो. सरळ व्याजमध्ये सुद्धा जर फिरवून विचारलं गेलं, फिरवून म्हणजे कसं, सरळ सूत्रानुसार जर विचारलं तर सोडवता येतं, परंतु जर उलट पद्धतीने एखादा प्रश्न आला तर या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी गडबडतो. आता शाब्दिक उदाहरणं. शाब्दिक उदाहरणामध्ये काय आहे तर शाब्दिक उदाहरणामध्ये अपूर्णांक हा घटक असतो शक्यतो. अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे. त्याचबरोबर या ठिकाणी कामकाळ वेग जर आपण 4था चॅप्टर पाहिला तर यामध्ये रेल्वेचा वेग, गाडीचा वेग, बसचा वेग या संबंधीचे काही उदाहरणं आहेत. मागील 2 वर्षापासून यावरचे काही अवघड प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये आलेले तुम्ही पाहिला असाल. 19-20 मध्ये तसे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. आणि भौमितिक आकृत्या, भौमितिक आकृत्यामध्ये विद्यार्थ्यांना क्षेत्रफळ काढण्याची, त्याचबरोबर जे कन्वर्जन आहे, लांबी रुंदी दिली असता परिमिती काढणे, फेरे काढणे असतील, वेग काढणे असेल, हे सर्व सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवोदयीमध्ये किमान दरवर्षी 5 प्रश्न वेगळ्या पद्धतीचे येतात. 5 प्रश्न हे न्यूली असतात, न्यू. आणि त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन किंवा तयारी करणं गरजेचं आहे. तर यासाठी जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. तुम्ही एखादा सराव संच वापरत असाल तर किमान नवोदयीच्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे जे विद्यार्थी नवोदयी परीक्षा देत आहेत, वेगवेगळ्या प्रकाशनाच्या किमान 20 ते 30 पेपर सोडवून पहा, सराव करा.